मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का। परंतु ही युती कधी झाली तर तिकडे महाविकास आघाडीत मात्र फाटाफूट होण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसने राज ठाकरेंना मवियात सामावून घेण्यास साफ नकार दिला आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी काँग्रेसला ट्विटच्या माध्यमातून सुनावलं। आता राऊत नेमकं काय म्हणालेत आणि हा सगळा वाद एकदम सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, मुंबई महापालिका म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका। इथे कोणाचा डंका वाजेल यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा बराच फरक पडतो। सध्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत। 2017च्या निवडणुकीत शिवसेनेने 84 जागा, भाजपने 82 जागा, त्याचबरोबर काँग्रेसने 29 जागा तर राष्ट्रवादीने 9 आणि मनसेने 7 जागा जिंकल्या होत्या। आणि आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती आणि महाविकास आघाडीवर याचा होणारा परिणाम हा प्रश्न आता गंभीर झालाय। तुम्हाला सांगते, जुलै 2025 मध्ये संजय राऊतांनी सांगितलं होतं की बीएमसी सारख्या स्थानिक निवडणुकीत इंडिया ब्लॉक किंवा महाविकास आघाडी सारख्या मोठ्या युतीची गरज नाहीये। त्याऐवजी लोकांच्या दबावामुळे शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढू शकतात। दरम्यान लोक म्हणतात, मराठी माणसाचं हक्क वाचवायचे असतील तर ठाकरे बंधू एकत्र यावेत, असं राऊत यांनी सांगितलं होतं। पुढे ऑगस्ट 2025 मध्ये त्यांनी असंही स्पष्टपणे सांगितलं की मनसे आणि शिवसेना, ठाकरे गट एकत्र बीएमसी लढवणार आणि जिंकणार आहेत। त्यानंतर बेस्ट कर्मचारी संघाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र लढून विजय मिळवला, ज्यामुळे युतीची चर्चा आणखीनच तापली। सध्या महाविकास आघाडीत आता मनसेला म्हणजेच राज ठाकरेंच्या पक्षाला आघाडीत घ्यायचं की नाही यावरून भांडण सुरू झालंय आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी थेट ट्विट करून काँग्रेसला सुनावलंय। पोस्ट मध्ये ते असं म्हणालेत की शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत, ही लोक इच्छा आहे, यासाठी कोणाच्याही दिल्लीच्या परवानगीची गरज नाहीये। राऊत म्हणालेत की ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत आणि मुंबई वाचवा मोहीम राबवणार आहे। त्यांना शरद पवार आणि डावे पक्षही पाठिंबा देणार आहेत, परंतु काँग्रेस मात्र मनसेला घेण्यास तयार नाहीये, कारण मनसेची परप्रांतीय विरोधी भूमिका काँग्रेसच्या उत्तर भारतीय मतदारांना रुचणार नाही, असं काँग्रेसचं म्हणणं आहे। पुढे नोव्हेंबर 2025 मध्ये म्हणजे अगदी नुकत्याच ठाकरेंचं मुखपत्र सामनाच्या एका संपादकीय मध्ये राऊतांनी असं लिहिलंय की काँग्रेसची स्वतंत्र लढाई आत्मघाती असेल। उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळणार नाहीत, वोट स्प्लिट होईल आणि भाजपला याचा फायदा होईल। राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मनसेला दूर ठेवण्याची भूमिका घेतली असतानाच उद्धव ठाकरे मात्र काँग्रेसला सोबत घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे। उद्धव ठाकरे दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे, परंतु मवियात फाटाफूट झाली तर दोघांनाही याचा तोटा होईल। भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्वाचं आहे, असं ठाकरेंच्या पक्षाचं म्हणणं आहे। एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी तर स्पष्ट सांगितलंय की मनसे असेल तर आम्ही उद्धव ठाकरेंबरोबरही युती करणार नाही। परंतु यावरून राऊतांनी काँग्रेसला टोला लगावलाय आणि म्हटलंय की दिल्लीतून आदेश येईपर्यंत थांबायचं का? ही मुंबई आहे, इथे मुंबईकर ठरवतात। दुसरीकडे शरद पवार मात्र मनसेला घेण्यास तयार आहेत। ते म्हणतात, सत्याचा मोर्चा एकत्र काढला मग निवडणुकीत वेगळे का? बरे, यात मनसेची भूमिका काय? तर राज ठाकरेंनी युतीबाबत स्पष्टपणे काहीच सांगितलं नाही। आता गेल्या महिन्यात ऑक्टोबर मध्ये राऊत असं म्हणाले होते की राज ठाकरे काँग्रेसलाही घेण्याच्या बाजूचे आहेत, पण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याचं खंडन केलं। ते म्हणाले होते की याबाबत स्वतः राजसाहेबच ठरवतील, कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये। तरीही हिंदी लादण्याविरोधात दोन्ही पक्षांनी एकत्र आंदोलन केलंय, ज्यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून लोकांना दोघांची एकजूट दिसलीये। शेवटी थोडक्यात सांगायचं झालं
तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांचा मोठा ब्लॉक तयार होईल. पण महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली तर महाविकास आघाडीचं गणित हमखास बिघडेल. आता प्रश्न असा आहे की ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का, की काँग्रेस नाराज होऊन वेगळी चालेल? याचा सस्पेन्स थोड्याच दिवसात संपेल. मात्र आता राऊतांच्या या पोस्टमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? ठाकरे बंधूंची युती होईल का? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.